नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावाकडची होळी. होळीच्या दिवसाची सुरुवात झाली चाकोल्यांचा हार करून. होळीला हा हार खूप महत्वाचा असतो. हा हार नारळाच्या दोरीमध्ये ओवतात, कारण दोन्ही गोष्टी पर्यावरणपूरक आहेत. अशीच आपली निसर्गाशी जोडणारी परंपरा. आणि होळी म्हटलं की मग पुरण तर मॅन्डेटरीच, कारण आनंदाच्या सणाला गोड चव तर हवीच ना. घरातली सगळी कामं आटपून आम्ही पूजा केली. तुम्ही बघतच असाल की लक्ष्मी मातेला गाठींचा हार अर्पण केला आहे. या गाठी एकजूट आणि नात्याची घट्ट बांधणी दर्शवतात. म्हणून होळीच्या दिवशी याला खास महत्व असतं. संध्याकाळी आम्ही गोठ्यात होळी पेटवायला गेलो. गावाकडे अजूनही गोठा, गाय आणि सगळं साधं सुद्धा वातावरण बघायला मिळतं. शहरातल्या मोठमोठ्या सजावटींपेक्षा इथली साधी होळी जास्त मनाला भिडते. शेणाच्या चाकोल्यांचा हार होळीत टाकतात, कारण तो वाईट शक्ती, नकारात्मकता जाळून टाकण्याचं प्रतीक आहे. आणि अग्नी म्हणजे शुद्धीकरण, जुनं जाळून नव्याची सुरुवात. इथे कोणी आकर्षक कपडे घातलेले नाहीयेत. सगळे साधे पण मनाने श्रीमंत. हीच खरी गावाकडची होळी. न दिखावा, न शहाणपणा, फक्त प्रेम, श्रद्धा आणि एकत्र येणं. तर कशी वाटली तुम्हाला आमच्या गावाकडची होळी? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. बाय.